नमस्कार मंडळी, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मित्रांनो, सद्गुरूंच्या चरणधुळीने मला माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करायचा आहे. हँग ऑन, काय म्हटलं मी? धुळीने आरसा स्वच्छ करायचा आहे वगैरे असं काही म्हटलं का? काहीही अश्री, धुळीने कोणी आरसा स्वच्छ करतं का? अरे, आरशावरती लागलेली जी धूळ आहे ती आम्ही स्वच्छ करतो. तुम्ही म्हणाल याला वेड लागलं आहे. तर मंडळी, तुम्हाला आधीच सांगतो, वेड मला नाही, तुलसीदासजींना लागलेला आहे. येस, यू हर्ड इट राईट, तुलसीदासजी. हां, तेच तुलसीदास, ज्यांनी रामचरितमानस लिहिलं तेच. मंडळी, या भारतवर्षामध्ये वाल्मिकी रामायणानंतर जर कुठलं रामायणाची प्रत लोकप्रिय असेल तर ते गोस्वामी तुलसीदासकृत रामचरितमानस. या तुलसीदासजींना रामाचं, रामनामाचं, रामभक्तीचं वेडच लागलं होतं म्हणा ना. या रामनामाच्या किंवा या रामप्रेमाच्या सागरामध्ये त्यांनी खूप खोलपर्यंत गोते मारलेले आहेत, स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे. आणि हे डायव्हिंग करता करता जेवढा आपण समुद्राच्या खोल जातो तेवढे नवीन नवीन प्रदेश आपल्याला सापडतात. जे हिडन त्यातले काही एरियाज असतात ते रिव्हील होतात. आणि तसेच या रामनामाच्या भक्तीच्या सागरातले अनेक नवनवीन प्रदेश त्यांनी शोधलेले आहेत. आणि म्हणूनच बघा ना, हे रामचरितमानस वाचताना त्यातले प्रसंग, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यातले संवाद इतके जिवंत वाटतात की जणू काही तुलसीदासांनी ते स्वतः डोळ्यासमोरच पाहिलेलं आहे की काय. परंतु मंडळी, खरोखरच त्यांनी डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे ते पाहिलेलं आहे. आणि त्यांना ते कोणी दाखवलेलं आहे तर त्यांचा गुरु, अर्थात तो हनुमंत. मंडळी, एवढ्या खोल जेव्हा मला डायव्हिंग करायचं असेल तेव्हा माझा प्रशिक्षक पण तेवढाच तगडा पाहिजे. आणि हा प्रशिक्षक कोण आहे तुलसीदासांचा? तर अर्थात तो महाप्राण हनुमंत. आणि मग त्या प्रशिक्षकाचं, अर्थात आपल्या गुरुचं वर्णन करण्यासाठी, त्याच्या यशाचं आणि त्याच्या कीर्तीचं गुणगान करण्यासाठी, अर्थात त्याचं स्तवन करण्यासाठी या तुलसीदासजींनी 40 ओव्यांचं, अर्थात 40 पंक्तींचं हे स्तवन लिहिलं, हे कवन लिहिलं. त्यालाच आपण चलिसा, आणि ते हनुमानाच्या प्रित्यर्थ लिहिलेलं आहे म्हणून त्याला आपण हनुमान चलिसा या नावाने ओळखतो. यस मंडळी, आज आपण हनुमान चालिसावरती भाष्य करणार आहोत. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, पुढे जाण्यापूर्वी जर का अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुलसीदासजींना या समुद्राच्या तळाशी हा जो हनुमान चालिसाचं रत्न सापडलेलं आहे त्याला आपण एक्सप्लोअर करूया. चला तर मंडळी, हनुमान चालिसाला सुरुवात करण्यापूर्वी एक दोहा आहे. हा दोहा म्हणजे काय आहे? इफ यू लुक ॲट इट, इट्स लाईक अ प्री रिक्विजिट. पूर्व पात्रता आहे. त्या हनुमान चालिसाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच्या त्या 2 पात्रता आहेत. म्हणजे आता कोविडमुळे आपल्याला जर इकडून तिकडे कुठे आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर एक 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठली? तर मला माझे वॅक्सिनेशन झालेले असले पाहिजे, दोन्हीही. ते सर्टिफिकेट माझ्याकडे पाहिजे, दॅट्स 1. आणि नंबर 2, मला कोविडची टेस्ट करायला पाहिजे फ्लाईटमध्ये बोर्ड होण्याच्या आधी, राईट? तर अशाच एक 2 पात्रता या तुलसीदासाने दिलेल्या आहेत. पात्रता नंबर 1 कुठली? श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. तर सद्गुरूंच्या चरणधुळीने मला माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करायचा आहे. झालं का? परत तेच घूम फिर के परत एकदा भोपळे चौकात. तर मंडळी, इथे तुलसीदासजींना काय म्हणायचं आहे? एक तर ते वेडे आहेत किंवा आम्ही वेडे आहेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल 15व्या शतकामध्ये गॅलिलिओ त्यांनी त्या थेअरीचं प्रतिपादन केलं की पृथ्वी नव्हे तर सूर्य हा या मालेचा केंद्रबिंदू आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे तथ्य त्यांनी मांडलं. आता आपण हिंदुस्थानी आहोत, आपल्याला हे तथ्य फारच पूर्वीपासून माहिती आहेत, बिकॉज अ लेगसी ऑफ अवर ऋषीमुनी अँड अवर वेद, राईट? आपण खरोखर भाग्यशाली आहोत. परंतु पाश्चात्यांनी ही थेअरी नाकारली कारण तिथल्या चर्चच्या शिकवणीच्या विरुद्ध होतं. आणि त्या गॅलिलिओला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. गॅलिलिओला वेडं ठरवलं गेलं. पण नंतर काय निष्पन्न झालं? तर गॅलिलिओ नव्हे, बाकी सगळे वेडे होते. तशीच आपली परिस्थिती इथे आहे. तुलसीदासजी नाही आहेत, आम्ही वेडे आहोत. का? कारण तुलसीदासजी त्या समुद्राच्या तळाशी गेलेले आहेत, रामभक्तीच्या, रामप्रेमाच्या. आणि त्या प्रेमसागरामध्ये ते गोते मारतात आणि मी किनाऱ्यावरती बसून आहे, असा सुका बसलेलो आहे, शुष्क बसलेलो आहे. ते काय म्हणणार आहेत ते मला कधीच कळणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागेल तर मला त्या रामाच्या प्रेमाच्या सागरामध्ये पहिल्यांदा सूर मारायला लागेल आणि तेव्हाच मला कळेल तुलसीदासजी काय म्हणतायत. मंडळी, विचार करा,
आहार, विहार, आचार आणि विचार या 4 मार्गांनी मी कर्म करीत असतो किंवा मी अक्युम्युलेट करत असतो माझे अनुभव. मी अनुभव घेतो म्हणजे काय होतं तर माझ्या मनाच्या आरशावरती त्याचं प्रतिबिंब उमटतं, राईट. मी जे काही पाहतो, ऐकतो ते माझ्या मनावरती प्रतिबिंबित होतं आणि दॅट्स हाऊ आय लर्न, दॅट्स हाऊ आय अक्युम्युलेट आणि ह्यातून माझं व्यक्तिमत्व घडतं. परंतु मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा मी आरशासमोर उभा राहतो तेव्हा अर्थातच जे जसं आहे तसंच मला दिसतं, तो आरसा खोटं बोलत नाही. पण मंडळी, ज्या क्षणी त्या आरशामध्ये मी माझा उजवा हात वर करतो त्या क्षणी आरशामधला मी माझा डावा हात वर करतो, राईट. नसेल लक्षात आलं तर करून पहा अँड देन कम बॅक टू द व्हिडिओ. याचाच अर्थ काय, त्या आरशामध्ये दोष आहे आणि म्हणूनच इथे तुलसीदासजी म्हणतात की हा दोष जर मला निवारण करायचं आहे तर कुठल्याही लौकिक साधनांनी तो होणार नाही, त्याला श्री गुरूंची चरणधूळच पाहिजे. आणि म्हणून ते इथे शब्द म्हणतात सुधारी. ते स्वच्छ करायची वार्ता नाही करत, ते म्हणतात निजमनु मुकुरु सुधारी. मला माझ्या मनाचा आरसा सुधारायचा आहे, अर्थात त्यातला दोष जो आहे तो घालवायचा आहे. बाहेरचं जसं आहे तसंच मला माझ्या मनाच्या आरशामध्ये ते दिसलं पाहिजे. आणि जेव्हा मी ते अचीव करीन ते कधी अचीव होईल, सद्गुरूंच्या चरणधुळीने. आता इथे सद्गुरूंचीच चरणधूळ का बरं मंडळी? इथे मला साईबाबांच्या त्या धुपारतीमधला एक ते कवन आठवतं. रुसो मम प्रियांबिका मजवरी पिता ही रुसो, रुसो मम प्रियांगना प्रियसुतात मजा ही रुसो, रुसो भगिनी बंधु ही श्वशुर सासूबाई रुसो, परी न गुरु साई मा मजवरी कधी ही रुसो. मंडळी, शिवक्रुधे गुरुस्त्राता गुरुक्रुद्धे शिवो नहि, तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरु शरणं व्रजेत. माझ्यावरती शिव जर क्रुद्ध झाला तर मला माझा गुरु तारून नेईल, पण जर माझा गुरु माझ्यावरती रागावला तर मला इतर कुणीही तारू शकणार नाही. आणि म्हणून मला सर्व प्रयत्नांनी फक्त त्या गुरुला शरण जायचं आहे. आणि हे सगळं, हे संपूर्ण तुलसीदासजींनी फक्त ह्या एका ओवीमध्ये किंबहुना 2 चरणांमध्ये सांगितलेलं आहे. मंडळी, संपूर्ण गुरुचं महात्म्य एवढ्या संक्षिप्त रूपामध्ये मला नाही वाटत दुसऱ्या कुणी सांगितलेलं आहे. काय हे कवित्व आहे, काय हा उत्कट भाव आहे आणि काय त्याचं हे उत्कट आविष्करण आहे. मित्रांनो, जेव्हा मी माझ्या सद्गुरूला संपूर्णपणे शरण जातो त्याच भावाचं वर्णन केलेलं आहे तुलसीदासजींनी की श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. अर्थात माझ्या सद्गुरूंना मला पूर्ण शरण जाऊन पुढे काय, बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायकू फलचारी. तर त्या स्वच्छ आरशाने मला त्या रघुकुलातला सर्वश्रेष्ठ पुरुष रघुबर कोण, तर अर्थात तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र, त्याच्या निर्मळ यशाचं बिमल जसू, बरनऊ रघुबर बिमल जसू, त्याच्या निर्मळ यशाचं गुणगान करायचं आहे, वर्णन करायचं आहे. मंडळी, इथे काय सुंदर शब्द पेरलेला आहे तुलसीदासांनी, बिमल जसू. आपल्याला कधी तो असा विशेषत्वाने जाणवणार पण नाही, पण त्याचं खूप महत्त्व आहे मंडळी. विमल यश म्हटलेलं आहे रामाचं. आता रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर चालू आहे. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्याच्यामध्ये कोणीतरी जिंकलं आणि कोणीतरी हरलं. परंतु एंड ऑफ द डे काय झालं, प्रचंड प्रमाणामध्ये नरसंहार झाला, जीवितहानी झाली, स्थावर जंगमाची हानी झाली, वित्तहानी झाली. म्हणजेच काय, जे यश ज्याला कोणाला मिळालं ते निर्मळ नाही आहे, तर ते मलिन यश आहे. सम्राट अशोकाने जेव्हा ते युद्ध जिंकलं आणि त्याच्यानंतर तो रणांगणावरती त्यांनी नजर टाकली आणि पाहिलं की अरे रे, हे काय केलंय मी, एवढा प्रचंड नरसंहार, एवढ्या लोकांनी आपले प्राण गमावले, अर्थात त्यांच्या बायका विधवा झाल्या, त्यांची पोरं अनाथ झाली. मग कशासाठी मी युद्ध करायचं आणि या यशाचं मी काय करायचं. आणि मंडळी, त्याच्यानंतर त्याने आयुष्यभर अहिंसेचं पुरस्करण केलं. अर्थात माझं यश जे आहे, माझ्या युद्धामधलं यश जे आहे ते कधीच निर्मळ असू शकत नाही. पण मग इथे तुलसीदासजी असं का म्हणतात बरं की रामांचं यश निर्मळ आहे म्हणून? तर मंडळी, इथे मला तुलसीदासांच्या
या रामचरित मानसमधलं सुंदरकांडामधला एक प्रसंग आठवतो. तो हनुमंत जो आहे तो रामेश्वरमपासून अशी उडी मारतो आणि लंकेपर्यंत जातो आणि लंकेच्या बाहेर सैल आणि बिसाल नावाचे 2 पर्वत आहेत. त्याच्यावरती तो हनुमंत असा उभा राहतो आणि त्या लंकेचं निरीक्षण करतो आहे आणि तिथे तो पाहतो आहे या लंकेमध्ये काय काय आहे. अरे हे नगर किती सुंदर आहे, इथले रस्ते किती छान आहेत, इथे महाल किती सुंदर आहेत, त्याच्या गच्च्या किती छान आहेत, इकडे बघा हे धेनू अज म्हणजे अर्थात घोडे आहेत, गाढवं आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत आणि इकडे त्या बघा राक्षसी आहेत, सुंदर नागकन्या आहेत, इकडे बघा राक्षसांचे जथ्थेच्या जथ्थे आहेत. अरे या ठिकाणी हे कुस्तीचे आखाडे आहेत आणि तिकडे राक्षस जे कुस्त्या खेळत आहेत. आणि हे सगळं वर्णन केल्यानंतर तुलसीदासजी म्हणतात, एही लागी तुलसीदास इनकी कथा कछु एक है कही. मी यांची कथा का सांगितली तर रघुबीर सरती रथ शरीरनी त्यागी गती पैही सही, की आता थोड्याच कालावधीनंतर श्रीरामचंद्र इथे येणार आहेत आणि त्यांचं अर्थात त्यांचं बाण लागून या सर्वांना सद्गती मिळणार आहे आणि म्हणून मी यांचं वर्णन आता इथे करतो आहे. काय उत्कट भाव आहे मंडळी आणि काय कवित्व आहे आणि काय त्या रामाचं सुद्धा यशाचं वर्णन आहे की रामाचा बाण लागल्यानंतर सुद्धा शुभच उत्पन्न होणार आहे, माझं नुकसान नाही होणार आहे, मला सद्गतीच मिळणार आहे. आणि म्हणून ह्या रामाचं यश जे आहे ते निर्मळ आहे, बिमल आहे. आणि इथे ह्या 2 ज्या प्री-रिक्विजिट आहेत, ज्या 2 पात्रता आहेत, मला हनुमान चालिसाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा त्यातली एक पात्रता आपण पूर्ण करतो. कुठली तर माझ्या सद्गुरूंच्या चरणधुळीने माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करून मी त्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या निखळ यशाचं वर्णन करतो. मंडळी आता इकडेच स्वल्पविराम घेतो. पुढच्या एपिसोडमध्ये या दोह्यामधलं आपण पुढची ओवी पाहणार आहोत. पाहत रहा बिटवीन द लाईन्स. लवकरच भेटूया. राम राम.